आता मी 1 नंबर वॉर्डमध्ये 1 नंबर वॉर्ड ना आपला हो. मागच्या 10 वर्षापूर्वी देखील ह्याच जागेचा मी व्हिडिओ बनवला होता. तिथे पाणी साचतं, तिथे लोकांना त्रास होतो सगळ्या. आणि आता परत त्याच जागेत आहे. त्याच्यापेक्षा डबल पाणी साचलं आता. काही महिला वर्ग आता मग येतात माझ्याकडून. मी सगळ्यांना बोलून आणलं तिकडनं. काही चाळीतले कोणच आले नाही. त्या 2 आमच्या महिला आल्या. इथं लहान मुलं जातात या रस्त्यातून, वृद्ध माणसं जातात. ते ब्लॉकला आहेत, ते सटकलेत. कोणाचा पाय सटकला, कोणाचा खुबा सटकला, निसटला. त्याला जबाबदार कोण होता? प्रत्येक वेळी उठून मी सरपंचाला किंवा ग्रामपंचायतला जबाबदार धरू शकत नाही. सर्व सामान्य माणसाची देखील जबाबदारी असते. कालची गोष्ट, परवाची गोष्ट, ते पाणी तुंबलं त्याबद्दल बोललो मी. चुकी कोणाची? बाजूने कंस्ट्रक्शन केलं म्हणून. त्यावेळेला बाजूने तुम्ही तक्रार केली असेल, ग्रामपंचायतला यांनी बांधकाम केलं आहे, तर त्यांनी थांबवलं असतं. त्याच प्रकारे या तुळशीदास पटेलनी हे बांधकाम केलं. ह्याच्यातून रस्ता होता पाणी जायला. आता त्यांनी गटाराला जागा सोडली नाही कुठलीच. मग हे आत्ता बांधकाम झालं आहे का? हे 10 वर्षापूर्वीचं बांधकाम आहे. 10-15 वर्ष आले असतील ना. 15 वर्ष आली. तेव्हा सरपंच कोण होते? तेव्हा सदस्य कोण होते? त्यांनी बघायला नको? बांधकाम चालू आहे, त्याला ड्रेनेजची व्यवस्था. आधीच गावात कुठल्याही ड्रेनेजची व्यवस्था नाही. सगळ्या रस्त्यावर पाणीच पाणी आहे, तुम्हाला दिसते. त्यावेळेला त्यांनी बघितलं नाही, ठीक आहे. पण रोज उठून मी ग्रामपंचायतला त्या सदस्यांना किंवा सरपंचाला भेटीच धरू का? मी रोज 50 लोकांची वाईटपणा घेतो या व्हिडिओमुळं. कोणताही माझा फायदा नसतो याच्यामध्ये. मी क्लिअर सांगतो, माझ्यात कोणताही माझ्या घराजवळ पाणी साचलेलं नाही, कुठलाही काय नाही. जर माझ्या घरासमोर असताना असं पाणी साचलेला तर मी JCB लावून रस्ता फोडून टाकला असता, एक तर समोरचा कंपाऊंड तोडून टाकला असता. एवढी पण आपल्यात ताकद आहे. पण काय माहिती आहे का, हा त्रास या संपूर्ण वाढला आहे. मी सरपंचाशी बोललो. सरपंच बोलतो कोण जागा द्यायला तयार नाही. तो ते तरी काय करणार सरपंच, मला सांगा आता. ग्रामपंचायतला तुम्ही बोलता प्रत्येकजण ग्रामपंचायत ऐकत नाही. काय करणार आहेत? आपल्या सहकार्यानेच ग्रामपंचायत चालणार नाही, स्थानिक स्वराज्य संस्था. आणि प्रत्येकजण येतो, तो प्रत्येकजण आपापली चांबडी वाचवायला प्रयत्न करतो. कोणी वाईटपणा घ्यायला तयार नाही. इथं एखाद्याचा इन्सिडेंट झाला, त्याचा तो भोगतो. इथं लोकांकडे पैसे नाही दवाखान्यात जायला. इथं प्रचंड प्रमाणात पाणी साचलं आहे. इथं डेंग्यूचे मच्छर झाले. जबाबदार कोण? त्या दवाखान्यावाल्यांना कळावं नको? प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांची टीम काय करते? मच्छर निर्मूलनाची. ह्या पाण्यात मच्छर साचणार नाही. थांबलेलं पाणी, तुंबलेलं पाणी कुठे ठेवायचं नाही, हा शासनाचा कडक कायदा आहे. ग्रामपंचायतीला इंस्ट्रक्शन द्यायचे, मेडिकल ऑफिसरने मीटिंग लावायची त्याची खास. आणि ते पाण्याचा बंदोबस्त करायचा हे त्यांनी अगोदर बघायला पाहिजे. एखादा माणूस मृत झाला डेंग्यूच्या मच्छराने, तर त्याला जबाबदार देखील हे शासनाचे अधिकारी, मेडिकल ऑफिसर किंवा कर्मचारी टीम असेल. आणि त्याच्यानंतर ग्रामपंचायत असेल. ह्या सगळ्या गोष्टी रोज उठून बोलणं मला माहिती आहे काय. पण लोक मला फोन करतात. लोकांना निग्लेक्ट पण मी करू शकत नाही, अशी माझी परिस्थिती आहे. कोणातरी काय तरी अडचण आहे, कोणाला जायला त्रास होतो. तिथे एकही सुविधा व्यवस्थित नाही. ह्या वज्रश्री गावात मुंबईपासून 60 किलोमीटर अंतरावर, ठाण्यापासून 40 किलोमीटर अंतरावर प्रसिद्ध असं तीर्थक्षेत्र असलेलं हे वज्रेश्वरी गाव आहे. इथे 20 वर्षापासून आपण दूषित पाणी पितो. लाईटचा तर बंबच आहे. लाईट गेला, आता नेटवर्कची मोबाईलच्या सुरू झालेले. म्हणजे असंख्य प्रश्न घेऊन असा माणूस जगतोय ना. इथला संस्थान काय कामाचं? ते फक्त यात्रा आले का पैसे वरबडायला बसतात ना. अजून कोण कुठली ग्रामपंचायत आली निवडून तर ते काय कामाचे? कारण गाववाले स्पष्ट सांगतो, गाववाले शुद्धीत नाही. इथला राहणारा माणूसच शुद्धीत नाही. कुठलाही सरकार आणून बसत, कुठलाही सरपंच असवा, तो असंच वागणार. त्यांना प्रश्न विचारत कोण जात नाही. आता इथे सगळ्यांनी मिळून, वार्डचा सगळ्या मिळून ग्रामपंचायतचा ऑफिसमध्ये जायला पाहिजे. त्यांना विचारायला पाहिजे आमचं पाण्याचा काय प्रश्न, गटार कुठे आहे आमची, आमच्या समोर भिंत बांधली, पाण्याची व्यवस्था काय केली तुम्ही, ड्रेनेज कुठे आहे? दोन्ही भिंतीमध्ये आता इकडे फोटो काढायचे. ह्या नियमाप्रमाणे 2 फूट अंतर पाहिजे का नको? हे तर दिसते का तुम्हाला? हे तर सदस्य आमचे आहेत, ग्रामपंचायत सदस्य आहेत, त्यांचं घर आहे. आणि पटेलनी भिंत बांधली. मग ह्या वेळेला कोण होतं बांधकाम करताना? हे यांनी तो पाण्याचा निचरा तिथून व्हायचा रे, त्या गल्लीतून.
त्या काबाड्यांच्या आणि याच्या पटेलच्या गल्लीतून व्हायचं पाणी अख्खं निघून जायचं. तर त्यांनी बंद केलं वरचं. तुझं म्हणणं बरोबर आहे. आता मी काय बोलतो, ठीक आहे, शशी अण्णाचं म्हणणं काय आहे, इथे रॅपिड टाकून ठेवलं काबाडी कंपनीने, बरोबर आहे. मग कोणी कोणाचा तुळशाचा, मग त्यांनी काढायला पाहिजे ना, ही जबाबदारी कोणाची आहे? बरं, त्यांनी काबाडी कंपनीने त्यांच्या जागेतून का गटरला जागा द्यावी? जागा सोडताना दोन्ही लोकांनी सोडायची असते, दोन दोन बांधताना. अरे हाय बांधताना ग्रामपंचायत कुठे होती? ते नसतात ना, पण ते नसतं ते ग्रामपंचायत कुठे होती? टाकला ते. हे ग्रामपंचायतचं काम नाही का? तू बाजलो, तू शांतपणा करायला नको इथं मध्ये. हे जेव्हा बांधकाम केलं तेव्हा 2-2 फुटाचं अंतर पाहिजे होतं का नको? पाहिजे होतं ना, पाणी आणण्यासाठी किंवा माणूस जाण्यासाठी. काय ठेवलं का अंतर? तर तेव्हा सरपंच कोण होता हे प्रश्न त्याला विचारायला पाहिजेत. आता या सरपंचाला काय विचारणार तुम्ही? बांधकाम केल्यानंतर विचारणार ड्रेनेज कुठे आहे? आणि त्या वहिनींच्या जागेतून रस्ता दिला त्यांनी, गटर पण त्यांच्याच जागेतून घ्या. यांच्या जागेत काय हे करायला बगीचा लावा ठेवायचा काय यांच्या जागा लॉजवाल्यांच्या? मी तर बोलतोय लॉजेस बंद करा रहिवासी वस्तीमधले. मी सरळ कलेक्टर पत्र देणार आता. रहिवासी वस्तीमध्ये एकही लॉज चालू देऊ नका, बंद करून टाका सगळे. म्हणजे त्यांनी घरातून उठून जोडपे बांधले, तोंड बांधलेली जोडपे बघायची का होईनी? सकाळी उठून तोंड बांधलेली जोडपे बघायची तुम्ही रोज सकाळी? म्हणजे या अशा तीर्थक्षेत्राची अशी परिस्थिती करून ठेवली. ग्रामसेवक तुषार पाटील साहेब, सरपंच साहेब आणि सगळ्या कमिटीला मी सांगतो, त्याचा उद्या काहीतरी फैसला करा. मी तुमच्या मदतीला आहे. किंवा या वार्डमधली सगळी माणसं आहेत. उद्या सकाळी एक लहान मुलं जातो इथून, सगळी बॉम्ब मारतात, मला फोन करतात. मी कोणाला निग्लेक्ट करू शकत नाही ना, माझा फायदा पण नाही त्याच्यामध्ये. 50-100 लोकांची रोज मी वाईटपणा घेतो. माझा फायदा का त्यामध्ये? मला पैसे मिळतात का यूट्यूबमधून? एक सामाजिक काम आहे. आपला माणूस चांगला राहायला पाहिजे, आपला माणूस चांगला जगला पाहिजे. आणि माझ्या रक्तात आंबेडकरांचं रक्त आहे माझ्या अंगात. मी शांत बसणारच नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचे विचार घेऊन चालणारा माणूस आहे मी. मला शांत बसवणारच नाही. एखाद्याने मला प्रश्न आला त्या प्रश्नाचं उत्तर मी तडीच लावणारच आहे. उद्या किंवा आज संध्याकाळी तुम्ही ग्रामपंचायतला किंवा गावात मिटिंग घ्या सगळ्या सदस्यांची. कृपया करून तुम्हाला विनंती सरपंच साहेब किंवा सदस्यांना, आणि ह्याच्यावर गटार कुठून काढायची, काय काढायचं, तोडगा काढा. सगळ्या लोकांना बोला, मतदारांना तुमच्या. इथले नगरसेवक काय करतात? नगरसेवक बोलतो, सदस्य काय करतात? त्यांना दिसलं नाही बांधकाम करताना, त्यांचं लक्ष नव्हतं. प्रत्येक वार्डमध्ये सदस्य का निवडला जातो? सरपंच एकटाच दिला असताना निवडून का? त्या प्रत्येक वार्डमध्ये त्या सदस्याचं लक्ष पाहिजे. काय चाललं आपल्या इथे, कोणी येतो, कोण राहतो, भाडेकरू येतो, कोण कोणाला रूम देतो, काही आता पत्ता राहिलेला नाही. कोण जोडपे येतात, कोण रूम घेत आहे, काय जातात निघून, चाललंय राम भरोसे सगळं काम चालू आहे. हे सगळं बंद व्हायला पाहिजे. तर हा पहिल्यांदा प्रश्न आपण उद्या सकाळी किंवा संध्याकाळी मिटिंग घेऊन मिटूया. यांना सोबतीला घेऊया, कोणाची काय मदत लागेल घेऊन हा प्रश्न एकदाचा त्यांचा सॉल्व्ह करू. नाहीतर इथं प्रचंड प्रमाणात डेंग्यूचे मच्छर पैदास होईल आणि कोणाचा मृत्यू होऊ शकतो अशा भयानक परिस्थितीमध्ये.